टीव्ही किंवा मोबाईल समोर आला की निवडणुकीच्या प्रचाराचा नको असलेला रतीब सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या नशिबी येतोच। काय करणार मंडळी, जगातली सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला देश। आपल्या आजूबाजूला जसे सर्व कॅटेगरीतले राजकारणी असतात तसेच सोशल मीडियावाले हे असतात। अथक प्रचाराचा थकवा, वेगवेगळ्या ठिकाणी विविध उमेदवार, बदलती चिन्ह, यामुळे नेत्यांच्या भाषणात होणारी स्लिप ऑफ टंग अनेकदा देशाचं मनोरंजन करते। आता हेच पहा ना, कुणाला देशाचं संविधान वाचवायचं आहे तर कुणाला 400 पार व्हायचं आहे। पण या आजोबांचा प्रश्न म्हणजे विषय कट। 700 रुपयाला मटण आहे किलो, ह्या गोरगरिबाने जगायचं कसं हे अजून पण त्या सरकारला कळना। आता या व्हिडिओमधनं किरीट सोमय्या यांनी भाजपचं बिंग फोडलंय का स्वतः किरीट सोमय्याजींचं बिंग फुटलंय हे तुम्हीच ठरवा। केलं मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असतो की हसन मुश्रीफचा असतो, पहिलं पॉलिटिकल डिस्कशन आम्ही करतो आणि त्यात झालं गो अहेड, मग मी थांबणार नाही। मला तर हेही आठवते, मी सांगितलं होतं ठाकरे नको, आपण त्याच्या शिवाय सगळे देवेंद्रजींनी सांगितलं पक्षाचा हा आदेश आहे। तुम्ही असं सांगताय की देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला सांगितलं की ठाकरेंच्या वरती थेट तुम्हाला अटॅक करायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तो अटॅक केला, बरोबर आहे? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। ही लिस्ट आहे पूर्ण आपल्याकडे। तुम्ही ज्यांची नावं घेतली आहेत त्या सगळ्यांच्या केसेसचं काय झालंय पुढे? आता प्रताप सरनाईक, अशोक चव्हाण, नंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत सीबीआयने तेच केलं। अर्थात नारायण राणेंच्या वरती तुम्ही आरोप लावले होते, तर म्हणजे तुमच्याकडनं आरोप करून घ्यायचे आणि मग त्यांना पक्षात घ्यायचं। केलं ना कॉम्प्रोमाइज, कबूल करतोय। हे कॉम्प्रोमाइज आवडत नाही, बरं नाही वाटत, परंतु शेवटी हे सरकारला जर काढायचं असेल तर हे कॉम्प्रोमाइज करावं लागतं। या कॉम्प्रोमाइजचा बदल काय आम्हाला आनंद झालेला नाही, ते कॉम्प्रोमाइज केलं ना कॉम्प्रोमाइज, कबूल करतोय। किरीट सोमय्या हा भाजपचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे। हा व्हिडिओ समोर आला आणि अवघ्या देशाला धक्काच बसला। कोण आहे हे महान व्यक्तिमत्व? लोकतंत्र में लोगों का तंत्र होना चाहिए, ये पक्ष और पार्टी का तंत्र है। ये जिंदा है, इसी का देखो, ये जिंदा है। पक्ष और पार्टियां जब तक रहेगी तब तक लोकतंत्र नहीं आएगा। पक्ष और पार्टियां नहीं होना चाहिए ऐसा नहीं, समाज और देश बाजू में जा रहा है। निवडणुकीतल्या राजकीय पक्षांच्या घोषणा त्यांच्यासाठी चुनावी जुमला असतात, पण कार्यकर्ते मात्र स्वतःच्या जीवनाचं असं डिपॉझिट जप्त करून घेतात। इस बार 400 पार, 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 इस बार 400 पार। डॉक्टर साहब पहले ये बोलते थे अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। इस बार 400 पार, इस बार पता नहीं क्या हो गया। इस बार 400 पार, इस बार 400 पार, इस बार 400 पार, इस बार 400 पार, कोई बात, इस बार 400 पार, 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 कुछ नहीं इस बार 400 पार, 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 बस अच्छे दिन आ जाएंगे आपके। इस बार 400 पार, इस बार 400 पार, इस बार 400 पार, करोडो रुपयांची तिजोरी सांभाळणाऱ्या पीएमचं गणित कच्चं असू शकत नाही, पण बघा ना, हे लोक काहीही व्हिडिओ बनवतात। मैं बचपन में जब पहली बार कोलकाता आया तो एक आकर्षण था, जरा मैं मेट्रो देखूं।
अरे फिर से बचपन की बातें शुरू कर दी। मोदी जी का जन्म हुआ साल 1950 में और कोलकाता के अंदर पहली मेट्रो चली साल 1984 में। अगर 84 में से 50 माइनस कर दूं तो 34 साल के थे मोदी जी जिस टाइम पर कोलकाता में मेट्रो शुरू हुई। अरे 34 साल में कौन आदमी बच्चा होता है? अरे 34 साल में लोगों का बच्चा होता है। सोशल मीडियावाले कोणाची कोणासोबत कधी आणि कशासाठी स्पर्धा लावतील याचा काही नियम नाही। या व्हिडिओत मात्र कोण जिंकलं माहित नाही, पण गाण्याचा गेम नक्कीच झालाय। हो लाल मेरी पत रखियो बला झूले लालन सिंदड़ी दा सेवन दा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम के अंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर। ओ लाल मेरी हाँ। Not bad. Now you. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या। त्यात यांचा काहीच दोष नाही। आता राजकारणच इतक्या वेगानं बदलतंय की अनुभवी नेत्यांनाही आपला उमेदवार कोण याची माहिती नसते। बारामतीत सुनेत्रताईंचा पराभव निश्चित आहे। आश्चर्य मी तर क्रॅक झालोय। काय बोलणार याच्यावर? कोणत्या पक्षात आहे मला माहित नाही। ये तीर आगे से नहीं पीछे से मारा। 2-4 महिने थांबा की जरा। पूर्वी लोक आणि नेतेही आश्वासनं विसरून जायचे, पण आता सोशल मीडिया हे सगळं टिपून ठेवतोय आणि योग्य वेळी चव्हाट्यावरही आणतोय। फडणवीस साहेबांचं म्हणणं म्हणजे अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही। फडणवीस साहेबांचं म्हणणं म्हणजे कसं आहे? अजित दादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग। फडणवीस साहेब व्यक्ती क्रिकेटमधून रिटायर झाल्यावर तो काय करतो? कॉमेंट्री करतो, पण तशी राज ठाकरेंची अवस्था ते आता केवळ कॉमेंट्री करतायत, ते खेळत नाही आहेत। इज अ नॉन प्लेइंग पर्सन, रिटायर्ड आहे। पण ठीक आहे, आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल, म्हणून ते वाजवत आहेत। फडणवीस साहेबांचं म्हणणं म्हणजे कसं आहे माहितीये का? गावात नाही झाडण म्हणे एरंडाला आला पाड। याच पद्धतीचा हा आणखीन एक व्हिडिओ। कोई भ्रष्टाचारी मेरे बगल में बैठ करके मेरा ताप सहन नहीं कर सकता है। झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो, जहां भी बोल सकते हैं झूठ बोलो। आता या शेवटच्या व्हिडिओत मात्र कमालच झाली आहे। नेत्यांनी शब्द जपून वापरावेत, कारण डिजिटल मीडिया आता ईडी सारखाच तुमच्यावर नजर ठेवून आहे। आणि एक गर्भवती आदरणीय मोदी जी कब हो गया ये? कब हुआ? कब? रात्री गर्भवती अडली होती। डॉक्टर ने कही कि मेहमान आने वाला है।